नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. येथे घरी कोण नसल्याचा फायदा उचलत समर हा घुसलेला असतो पूजाच्या घरी पूजाला भेटण्यासाठी. आणि त्याच वेळेला बाहेरनं सावित्री येते. सावित्रीने ते दोघांना पाहिल्या लगेचच तिथे ताव तोडायला सुरुवात केलेला असतो. समरवरती चिडते, हा मुलगा इथे आपल्या इथे काय करतोय. पूजाला इतकं चिडून बोलू लागते सावित्री. तर त्याच वेळेला इथे हसत समर म्हणू लागतो की किती नाटकं करता तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मुलीला नेहमी सपोर्ट करता. तुम्ही दोघी जे काही करतात त्याच्यामध्ये एकमेकीला सामील असतात आणि तुम्हाला आमच्या दोघांबद्दल सगळं काही माहिती आहे, तरी असं नाटक दाखवताय की जणू काही मला माहितीच नाही. बंद करा तुमची ही नाटकं. आणि राहिला विषय तुमच्या मुलीच्या इथे मी काय करतोय त्याचा ना, तर काही दिवसातच मी तिच्याशी लग्न करेल आणि तिला माझी बायको बनून मी रांगडे पटेल यांच्या घरात घेऊन जाणार आहे. त्या दिवसाची तुम्ही वाट पहा. लवकरच मी येतो आणि तुमच्या मुलीला वाजत गाजत माझ्या घरी घेऊन जातो की नाही पाच. सासूबाई आशीर्वाद द्या असं म्हणत इथे होणारा जावई आपल्या सावित्रीच्या पाया पडून नमस्कार करतो आणि निघून जातो. इथे सावित्री इतकी आनंदी होते, तिला ना जणू काही एकदम हातावरती काजू बर्फी भेटावी ना तशी भेटलेली आहे. आणि ह्या गोष्टीचा आनंद ती पूजाजवळ व्यक्त करते. पूजाला म्हणू लागते की बघ तुला किती भारी नवरा भेटणार आहे, मला तर खरंच नशीब उजळल्यासारखं वाटू लागले. आणि पुन्हा एकदा वापस समोर येतो आणि म्हणू लागतो की तुमचा आनंद नंतर व्यक्त करा. माझी अशी इच्छा आहे की उद्या तुम्ही सगळ्यांनी वाड्यावर यायचं. वाड्यावर येण्याचं कारण काय. वाड्यावरती येण्याचं कारण विचारल्यानंतर आता इथे समर सांगू लागतो की उद्या पंचायत बसणार, बाळजाचा सत्कार होणार आहे. त्या सत्काराचा रूपांतर मी कसा तोंड काळ करण्यात करतो की नाही पहा. माझ्याकडे एकदम अशी मस्त आयडिया आहे ज्याच्यामुळे हा सगळा सत्काराचा प्लॅन एकदम बदलूनच जाईल. तोही बाळजाबाईचा शेवटचा दिवस राहील त्या घरातला. आता बाळजाबाई नेहमीप्रमाणे आपल्या नवऱ्याला बोलवते आणि सांगू लागते की हा जो खानदानी आहार आहे ना, तो मी आता पुन्हा एकदा अनुसयाला द्यायचं ठरवले. कारण हा मी हिसकावून घेतला होता. आजपर्यंत जितकं काही मी हिरावून सगळ्यांकडनं घेतलं होतं त्याचं ती गोष्ट परत करण्याचा विचार माझ्या मनात आहे आणि तो मी आता आचरणात आणणार. मात्र आता इथे रांगडे पाटील म्हणू लागतात की मला असं वाटतं की हा जो काही तुमचा प्लॅन आहे ना, तो थोडासा चेंज करावा. मला माहिती आहे हा खानदानी हार आहे, हा मोठ्या सुनेकडनं तिच्या मोठ्या सुनेला द्यायचा, म्हणजे आता अनुसयानंतर समरच्या बायकोला द्यायला हवा. पण मला तरी असं वाटतं की ह्या हाराची मानकरी जर असेल ना, तर ती आहे आपली कृष्णाचं दमदार नेतृत्व, तिचा तो रुबाब, ते सगळं पाहता हा हार खानदानी आहे, तो ह्या घरच्या खानदानी सुनेला शोभून दिसेल. म्हणजे आपली कृष्णा. आता एक चांगला मुहूर्त पहा, वेळ पहा आणि लगेचच हा हार तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या सुनेला द्यावा अशी माझी इच्छा आहे, असं इथे आढळराव पटेलांनी सांगितल्यानंतर बाळजाबाई त्या गोष्टीला होकार देते. आता सावित्री ही लवकर घाईघाई करत असते. पूजाला मेकअप करायला उशीर होतोय तर तिच्यावरती चिडू लागते, अगबाई लवकर चल, तिकडे सगळा कार्यक्रम सुरू होऊन जाईल, जे आपल्याला मेन पाहिजे तेच राहून जाईल, किती तू टाईमपास करते, नंतर कर ना मेकअप. पूजा म्हणू लागते की आई थांब गं, किती घाई करते, माझं अजून लिपस्टिक बाकी आहे, मला परफ्यूम मारायचं आहे, असं तसं. तर इथे पूजावरती लगेचच सावित्री चिडते, घाई कर गं. तितक्यात तिथे भक्ती येते आणि भक्ती विचारू लागते तुमच्या दोघींची एवढी धावपळ कशासाठी, कुठे जायचं आहे तुम्हाला. तरी ती भक्तीला ती म्हणते की काही नाही गं, आज ना पंचायत आहे आणि बाळजाबाईंचा सत्कार होणार, त्यांनी आपली जमीन इतक्या वर्षांपूर्वीची आपल्याला परत केली आहे, तर ते सगळं कौतुक पाहायला नको का. मला फार कौतुक वाटतं आपल्या कृष्णाचं, तिच्यामुळेच हे सगळं घडले, ते कौतुक पाहण्यासाठी मी चालेल म्हणते, तर त्याच्यासाठी एवढी घाई करते. खरं तर भक्तीला या गोष्टीवर विश्वासच नाही. तर ती म्हणते मला तरी तुझ्या मनातनं आणि तोंडावरचे हे भावभाव मिळताना दिसत नाही, खरं कारण सांग काय आहे. सावित्री म्हणते असं काय करते, आपल्या बाबांची जमीन इतक्या वर्षांची घाण होती, ती आपल्याला मिळाली, त्याचा आनंद नको का व्यक्त करायला. आणि खरंच मलाही आपल्या कृष्णाचं बाळजाबाईचं कौतुक वाटते, त्या दोघींमुळेच तर आज आपल्याला जमीन मिळाली, म्हणून मला आज त्यांचा सत्कार पाहायचा आहे, मलाही आवडेल त्यांचा सत्कार माझ्या हाताने पण करायला. स्वाती मात्र आता कन्फ्यूज आहे, नक्कीच काहीतरी कांड होणार ह्या गोष्टीची तिला जरा भुणभुण लागलेली आहे. आता इथे ना आपल्याला हे पाहायला मिळणार, जयवंत आणि त्याचे वडील हे दोघंजणं बसून कॅरम खेळत बसलेले असतात आणि त्यांना खरंच आपण काहीही न करता छान प्रकारे आग लावली, ह्या गोष्टीचा आनंद तर आहेच आहे. त्यात ना आता तिथे मैनावती येते आणि मैनावती त्या दोघांनाही ताक प्यायला देऊळ करते. तर जयवंतराव नालायकपणे म्हणतो की हे काय ताक बीक आम्ही काय पित नसतो, आपल्याला एखादा खंबा आणा खंबा. हां,
आईकडे खंबा मागणारा हा एकमेव असा नालायक पुत्र असेल जे ह्या नालायक बाईच्याच पोटी जन्माला आला आहे. अगं ही बाई खुशाल त्याच्या होला हो म्हणते आणि पी खंबा असं म्हणून ताक मात्र तर स्वतःच पिऊन घेते. आता इथे आपल्याला पाहायला मिळेल की जयवंतरावला कॉल येतो त्याच्या माणसांचा. बाळजाबाईंनी ज्या 2 व्यक्तींना आपल्या कृष्णाला मारण्याची सुपारी दिली आणि पाठवलेलं होतं ते 2 व्यक्ती हे समरच्या हाती लागलेले आहे. आता समर त्या 2 व्यक्तींना पंचायतीमध्ये घेऊन येणार आहे आणि पंचायतीमध्ये जो काही तमाशा होणार, जी काही पंचायत होणार आपल्या बाळजाबाईची ती त्या गोष्टीचा ते आनंद घेणार. आणि नक्कीच ह्या सगळ्यातनं बाळजाबाई पुन्हा पूर्वीच्या मार्गावर जाणार आणि त्याचा फायदा आपल्याला उचलता येणार. ह्या गोष्टीची शाश्वती त्या तिघांनाही वाटत आहे. तिघांनाही असं वाटतं की ही प्रॉपर्टी बाळजाबाईच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा बळकवण्याचा प्रयत्न करतोय, तो यशस्वी होईल. त्या तिघांना इतका आनंद होतोय की बाळजाबाईचा सत्कार हा काही होणार नाही आहे इतक्या मोठ्या पंचायतीमध्ये. तिचा जो काही पाणउतार होईल तो पाहायला आता आपल्याला मज्जा येणार. तिघंही सजून धजून मग पंचायतीला पोचलेले असतात. आता सरपंचबाई ह्या नात्याने आपली कृष्णा जाऊन बसते टेबलावरती, खुर्चीवरती आणि पंचायत भरलेली असते. आता पंचायतीमध्ये पूजा तर कधी येतच नाही, तर आज कशी आली हा प्रश्न इथे स्वातीला पण पडला आहे बरं का. स्वाती म्हणते काहीतरी कारण असेलच. कृष्णा पण म्हणू लागते की ही तर कधी येत नाही. दुष्यंत म्हणतो की मला तरी हिच्यात काहीतरी काळं निळं काहीतरी दिसतंय बरं का. ती एवढी साधी सिंपल मुलगी नाही की आपली जमीन बाबांची परत मिळाली मग बाळजाबाईचा सत्कार करूया, चला बरं कृष्णाचं कौतुक करूया. याच्यामध्ये नक्कीच त्या मायलेकींचा काहीतरी डाव असणार. आता तो काय आहे तो देवालाच माहिती आणि त्या दोघींनाच माहिती. स्वाती मात्र म्हणते की मला तरी वाटते की काहीतरी घडणार आहे, ज्या गोष्टीची ती इथे पाहणी करण्यासाठी आली. कारण आई घरी फार घाई गडबड करत होती. लवकर चल पूजा, लवकर चल पूजा. पूजा आणि आई ह्या दोघींचं मिळून पण काहीतरी असू शकतं, पण नक्की काय हा प्रश्न आता आपल्या कृष्णाला, स्वातीला, भक्तीला पडलेला आहे. बाळजाबाई तिच्या खोलीतनं बाहेर पंचायतीसाठी जाण्यासाठी निघालेली असते. अनुसयाबाई मांजरीने जसं आडवं जावं ना तसं आडवी येऊन आपल्या बाळजाबाईला म्हणू लागलेली असते, निघाल्या वाटतं तुम्ही फारच ना छान नाटक करायला लागलात हां. तुम्हाला चांगुलपणा जास्त दिवस जमणार नाही मला तरी असं वाटतं. आता इथे अनुसयाला बाळजाबाई चोख उत्तर देत म्हणते की मला ना दररोजचं हे तुझे खिटपीट, तुझे जे काही टोमणे टामणे, तुझ्याशी वाद घालणे हे काही मला पटत नाही बरं का. तू पण सुधर, मी पण सुधरली आहे. मला माफ कर, मी आजपर्यंत इतकं काही लोकांचे हे रोग घेतले, पण इथून पुढे मला कुणाचं काही नको. मला फक्त आता शांती हवी आहे, मला समाधान हवं आहे. मला ना रोज तुझ्यासोबत वाद घालण्यात अजिबात मजा वाटत नाही आहे. तुला तुझं सगळं सर्वस्व मिळालं ना, आता मी माझ्या मार्गाने जाते, तू तुझ्या मार्गाने जा ना. हा आता विषय इथेच बंद कर ना. अनुसया मात्र इतके टोमणे टामणे मारत बोलू लागते बाळजाबाईला. तर आता बाळजाबाई म्हणते तुला काय वाटतं मला माहीत नाही, माझ्या कालच्या जेवणामध्ये मीठ घालणारी दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून ती तूच आहे. तरी ते अनुसया म्हणते की मला कळलं आहे की कृष्णाला मारणारी पाठवणारी बाई दुसरी तिसरी कोण नसून तूच आहे. आता तुझं बघ काय होते पंचायतीमध्ये. आता थोडासा अंदाज इथे बाळजाबाईला आलेला आहे की आपल्यावरती पंचायतीमध्ये काय काय आरोप लागणार आहे. खरं तर आता पंचायत इथे भरलेली आहे. सगळ्या गावासमोर आपली सरपंचबाई कौतुकाने बोलू लागते की एखादी व्यक्ती चुकीची वागली तर त्याची शिक्षा काय होते हे पंचायतीमध्ये आजपर्यंत आपण पाहिले. पण एखादी व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करते तर तिला पंचायतीकडनं सत्कार करून आपण तिचं मनोबल वाढवलं पाहिजे. ह्या गोष्टीने ना समाजापुढे चांगला मेसेज जाईल की चांगलं वागायला हवं. चांगल्या वागण्याने त्याचं कौतुक पण केलं जातं. वाईट गोष्टीचं जसं सगळीकडे प्रसार होतो ना तसं चांगल्या गोष्टीचाही व्हायला हवं की नाही. तरीही पंचायत आज आपल्या पंचायतीच्या सदस्यांकडनं भरवली गेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण बाळजाबाईचा सत्कार करायला हवा. त्यांनी खूप चांगलं कार्य केलं आहे. इतक्या लोकांच्या जमिनी ज्या बळकावल्या गेल्या होत्या त्या त्यांना परत मिळाल्या आणि त्यांच्या चांगल्या वागणुकीचा पुरस्कार तर त्यांना मिळायला हवा. त्यांच्या हट्टाखातरच आज हा सोहळा आपण इथे ठेवला आहे. आपण इथे बाळजाबाईचा सत्कार करणार आहोत असं म्हणत इथे सगळ्यांसमोर आपली कृष्णा बाळजाबाईचं आत्तापर्यंत घडलेलं परिवर्तन, आत्तापर्यंत तिला आलेला अनुभव, त्यांच्यातले घडत चाललेले बदल हे सगळं काही गावासमोर सांगत असते. कौतुक चाललेलं असतं थोडक्यात सांगायचं तर बाळजाबाईचं. आणि बाळजाबाईचं कौतुक पाहता आपल्या दुष्यंतला मात्र रागच येत असतो. पण इथे कृष्णाला बाळजाबाई म्हणते की खरंच तू माझं फारच कौतुक करते, पण मी आजपर्यंत जितक्या चुका केल्या आहे ना त्या सगळ्या चुकांची मला खरंच माफी मिळाली समजते मी. आणि मी
अशीच कायम अशीच चांगली वागणार, कधी चुकीच्या मार्गाला जाणारच नाही, आजीवन मी चांगलं वागायचं ठरवलेलं आहे, असं इथे बाळजाबाई कृष्णाला म्हणते. कृष्णाचं पण कौतुक करते की तिने खूपच मायेने आपल्या बाळजाबाईचा स्वभाव बदलून टाकला आहे, ही बाळजाबाईंनी दिलेली कबुली. आता त्याच्यानंतर इथे कृष्ण म्हणते की खरंच बाळजाबाईंनी जे काही आजपर्यंत कमवले त्यांच्या हिमतीवर कमवले आणि आज त्यांच्यात झालेला बदल आपल्या सगळ्यांना दिसतोय, तर आपण त्यांचं शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करूया. असं म्हटल्यानंतर पंचायतीतली सदस्य येतात पुढे आणि इथे शॉल नारळ देण्यासाठी बाळजाबाईला पुढे करतात हात. तर लगेच पाठीमागून थांबा अशी हाक येते. आता ती हाक कुणाची म्हणून सगळेजण वळून वळून पाहू लागतात. तर ती हाक असते समररावांची. आता समररावांचं काय म्हणणं आहे पंचायतीसमोर आता ते ऐकायला लागेल ना. तर समरराव सगळ्यांसमोर म्हणू लागतात की ह्या बाईची लायकी नसताना हिचा सत्कार केला जातोय. असं म्हटल्यानंतर सगळेजण आता त्याच्याकडेच पाहू लागतात. कृष्ण म्हणते म्हणजे काय, असं का बोलतायत तुम्ही. तर इथे समर म्हणू लागतो की तुझ्यावरती हल्ला करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही बाळजाबाई आहे. बाळजाबाईंची माणसं होते ना, त्यांनी तुझ्यावर हल्ला केला, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या सुनीचा जीव घेणारी सासू तिचा काय सत्कार करायचा, हे काय मला पटत नाही. आता इथे सगळेजण म्हणत असतात की असं कसं शक्य आहे, त्यात किती बदललं आहे. कृष्णाचं पण तेच म्हणणं असतं की मी कोणावर विश्वास ठेवणार नाही, मला माझ्या मनाने जे सांगितलं, मी जो काय बदल पाहिला आहे त्याच्यावरच मी विश्वास ठेवणार. आता इथे पुरावा काय समरला, आता असा प्रश्न दुष्यंत आणि सगळीच मंडळी करू लागली. तरी तो म्हणतो मला माहिती होतं माझ्यावर विश्वास ठेवणारे इथं कोणी नाही, म्हणून मी माझ्यासोबत पुरावा घेऊन आलेलो आहे. तर पुरावा म्हणून त्या दोघांचे हातपाय बांधून त्यांना तिथे आणलेलं असतं आपल्या समरने आणि सगळ्या गावासमोर तो सांगू लागतो हेच ते 2 व्यक्ती ज्यांनी कृष्णावरती हल्ला केला होता. तर सगळेजण पाहतात की अरे हां. तर आता इथे कृष्ण पुन्हा एकदा म्हणते की मला विश्वास नाही, तुम्ही कुठलेही 2-4 व्यक्ती आणून माझ्यासमोर उभे करणार आणि त्यांना मी कसं काय म्हणणार की हेच होते माझ्यावर हल्ला करणारे. माझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती दुसरी होती, पण इथे समरराव सांगतात की नाही हेच ते 2 व्यक्ती आणि यांना हवं तर तुम्ही बोलायला सांगा, ते स्वतः कबूल करतील की त्यांनी काय काय केले. आता गावासमोर इथे सगळे उभे असताना समरराव बोलतोय म्हटल्यानंतर ते 2 व्यक्ती आता कबुली देऊ लागलेले आहे की आम्हाला बाळजाबाईने सुपारी दिली होती. त्यांनी आम्हाला फोनवरती सांगितलेलं होतं की कृष्णा शाळेत सकाळी जाते, दुपारच्या वेळेला ती पंचायतीमध्ये जाते, त्याच वेळेला तिला गाठायचं आणि तिचा शेवटचा दिवस माझ्यासमोर आणूनच संपवायचा, असा त्यांनी आम्हाला आदेश दिला होता. त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलेलो होतो. दुष्यंतला ऐकून संताप होतो, दुष्यंत चिडतो, पण आता इथे कृष्णा त्याच्यावर विश्वास ठेवतच नाही. तर आता इथे लगेचच समरराव म्हणतात मला माहिती होतं तुम्ही कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मी आणखी एक पुरावा आणला आहे, पुरावा नंबर 2. आता इथे फोनवरती जे बोलणं झालं होतं त्याची रेकॉर्डिंग इथे आपल्या समरच्या हातामध्ये, तर ती रेकॉर्डिंग समर सगळ्या गावासमोर सगळ्यांना ऐकवू लागतो. दुष्यंत मात्र म्हणतो की आता तर कहर झाला, या बाईचा इतका टोकाला गेलेला हा गुन्हा आहे की मला ना आता सहनच होत नाही, आत्ताच्या आत्ता ह्या बाईला आपण पोलिसांच्या हवाले करूया, असं म्हणत दुष्यंत त्याचं संताप इथे व्यक्त करू लागतो. गावकरी आता उठतात, गावकरी म्हणू लागतात एखाद्या सुनेचा जीव घेणारी जर अशी सासू जर असेल तर हिचा सत्कार कशाला, आपण हिचे चांगले जोडवे गळ्यात घालून सन्मान करायला हवा, तोंड काळा करून तिला जेलमध्ये टाकायला हवं. अगदी मला तर असं वाटतं ती जेलमध्ये पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी आपणच तिचा चांगला सन्मान आणि सत्कार करून टाकू, असं म्हणत गावकरी तिच्यावरती हाय हाय करत मारण्यासाठी काही बायका पुढे जातात, तोंडाला काळा लावण्यासाठी काही मंडळी असतात ती हाताला काळा लावून येतात आणि बाळजाबाईचं तोंड काळं करण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागतात. आता या सगळ्यांच्या मध्ये जाऊन उभी असते आपली कृष्णा आणि सगळ्यांना अडवते, थांबवते, ढकलत त्यांना म्हणू लागते की सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता थांबायचं आणि माझ्यावर अन्याय झाला आहे ना, तर मी बघेल काय न्याय द्यायचं आहे, तुम्ही कोण ठरवणारे, तुम्ही कोण बाळजाबाईला न्याय म्हणून मारणारे किंवा त्यांचं तोंड काळं करणारे. तर आता बाळजाबाईच्या इथे मानासाठी सन्मानासाठी इथे कृष्णा पुढे आलेली आहे. दुष्यंतला मात्र ह्या गोष्टीचा राग येतो, तू अजूनही या बाईवर विश्वास ठेवते, तर ती म्हणते हो ठेवते मी यांच्यावर विश्वास, मला माहिती ह्या नाही करणार असं काही. तर आता बाळजाबाई इथे आपल्या सुनेसमोर हात जोडून म्हणू लागते की माझा शेवटचा गुन्हा जो मी केला होता तो हाच होता की मी तुला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर मी एकदम सज्जनपणे राहण्याचं ठरवलं, माझं मन बदललं, माझं सगळं काही तुझ्या प्रेमाने बदलत गेलं आणि मी माझ्या गुन्ह्याची माफी तुझ्यासमोर मागते आणि हवं तर तू शिक्षा म्हणून मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तरी मला काहीच फरक पडत नाही. मी
आता मनमोकळेपणाने इथे चांगलं वागणार आणि वागतच राहणार असं म्हणत इथे कृष्णासमोर इथे मोठं मन दाखवले बाळजाबाईने. आता बाळजाबाईचे दाखवलेले ह्या मनापुढे आपली कृष्णा काय करणार? ती तिचं मन मोठं दाखवणार की बाळजाबाईला जेलमध्ये टाकणार? चला तर मग पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.